महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांची सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेलांना नोटीस. निवडणूक प्रक्रिया संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा. कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रेसह तिघांना न्यायालयीन कोठडी. पोलीस वकिलांमधल्या वादामुळे प्रकरणावर ऑनलाईन सुनावणी. देशात हिंदुत्वाच्या नावाखाली लुटीचा कार्यक्रम सुरू. सत्ताधाऱ्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे. राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. टीईटी पेपर फुटी प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी. दोन्ही आरोपींचा 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मुक्कामी. टीईटी पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 7 ते 8 जणांना अटक. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी समिती गठीत. दादा भुसेंची माहिती. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावं वगळली. सर्वाधिक 28 लाख महिला बीड जिल्ह्यातील EKYC प्रक्रियेसह पात्रतेच्या निकषांमुळे लाभार्थी संख्येत घट. आणि मुंबईच्या पायधुनीत सुरक्षा रक्षकाकडून 7 वर्षीय मुलीवर अत्याचार. आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी हा आक्षेप घेतलेला आहे. सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्या वकिलांमार्फत सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रजमोहन श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस बजावलेली आहे. 9 जुलै 2026 रोजी दिल्लीतील ARS असोसिएट्स या विधी संस्थेमार्फत पाठवण्यात आलेल्या 7 पानी नोटिशीमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पक्षाच्या संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. काय नेमके आक्षेप आहेत बघूया. अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांनी हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळणं अपेक्षित होतं. मात्र ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी अधिकार नसताना पक्षाचं अधिवेशन बोलवलं. पक्षाच्या संविधानानुसार आपण बघतोय मुंबईतील पक्षाच्या अधिवेशनातील निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला होता. सच्चिदानंद सिंह यांनी हे आक्षेप नोंदवलेले आहेत. बघतोय राष्ट्रवादी संदर्भातली एक महत्वाची आणि मोठी बातमी. NCPच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी हा आक्षेप नोंदवलाय. सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्या वकिलांमार्फत सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रजमोहन श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस बजावलेली आहे. 9 जुलै 2026 रोजी दिल्लीतील ARS असोसिएट्स या विधी संस्थेमार्फत पाठवण्यात आलेल्या 7 पानी नोटिशीमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पक्षाच्या संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. काही वेळापूर्वी अमोल मिटकर यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला. अमोल मिटकर यांनी या सगळ्यावर काय प्रतिक्रिया दिली बघूया. माजी राष्ट्रीय सचिव म्हणजे मीच पहिल्यांदा ऐकलंय 8 वर्षात हे नाव. मी आजपर्यंत ऐकलं नाही. मी ते ब्रिजमोहन श्रीवास्तवचं ऐकलंय, बाकी सर्वांचं ऐकलंय. आता अशा एखाद्या माजी व्यक्तीने राष्ट्रीय अध्यक्षांना नोटीस पाठवावी इतकी त्याची काही पात्रता असेल असं मला वाटत नाही. त्या नोटिसीचं कायदेशीर उत्तर द्यायला आमची लीगल ऍडवायझर टीम, लीगल टीम सक्षम आहे. आणि सर्वानुमते अधिवेशनामध्ये एक मतानं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनींची निवड झालेली असल्यामुळं त्याच्या नोटिशीला केराच्या टोपली पलीकडे दुसरं काही असेल असं मला वाटत नाही. पण मला त्याचं तोंड पाहावं वाटेल का हा सच्चिदानंद सिंह नेमका आहे कोण आणि याला इतकं महत्व कशामुळे प्राप्त झालंय. असं कोणीतरी गल्ली बोळातला येईल आणि तो नोटीस देईल. मला असं वाटतं की त्याला काही अर्थ नाही. शेवटी त्या आमच्या पक्षाची एक घटना आहे. त्या घटना दत्त प्रक्रियेतून जाऊनच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाली असल्यामुळं ह्या फक्त काहीतरी दिवस हे काजवे किंवा आता पाऊस पडल्यानंतर भूछत्र्या कुत्र्याप्रमाणे जशा खतावर उगवतात तसं ती अशी ही लोक आहे.
आणि याविषयीच बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह आपल्या सोबत आहेत. सच्चिदानंद सिंह जी, क्या कहना चाहेंगे? आपने नोटिस भेज दी है और पूरा जो आक्षेप आपने लिया है और नोटिस भेज दिए सुनेत्रा पवार जी के जो चयन हुआ था उनके राष्ट्रीय अध्यक्ष का, उस पे आपने आक्षेप लिया है. सबसे पहले तो मैं आपको नमस्कार करता हूं, झारखंड की जोहार करता हूं कि आपने हमारे नोटिस दे करके और हमसे बातचीत करने का प्रयास कर रहे हैं. मेरा इसमें जो है गतिरोध ये है, मैं अपने राष्ट्रीय अध्यक्ष को राष्ट्रीय अध्यक्ष मानने के लिए तैयार हूँ, लेकिन जो उनका प्रक्रिया हुआ है वो अवैध है, इलीगली है. मैंने जो विरोध किया हूँ वो राष्ट्रीय अध्यक्ष के चुनाव के प्रक्रिया का मैं विरोध किया हूँ. कहीं न कहीं हमारे आला कमान जैसे नेताओं से इस प्रक्रिया में उनके चयन में चूक हुआ है. हमारी नेत्री हैं सुनेत्रा बहनी पवार, हमारे नेता हैं आदरणीय प्रफुल्ल पटेल, हमारे नेता हैं प्रफुल्ल दादा और जय दादा. मैं सबको सम्मान करता हूं, लेकिन जो कन्वेंशन हुआ बम्बे में, ये कन्वेंशन में कहीं न कहीं चूक हुई है. पार्टी ने 10 जून 1999 में आदरणीय शरद पवार, आदरणीय पीएस संगमा और आदरणीय तारिक अनवर साहब फाउंडर मिलकर के इस पार्टी को बनाए. तब से पार्टी का अपना एक विधान है, अपना एक संविधान है. उस संविधान में 5 साल के चुनावी प्रक्रिया में आना है, रेजुलेशन लेना है. सबसे पहले मैं लीगल नोटिस का पॉइंट नंबर 1 बताता हूं आपको कि CWC के मीटिंग में हुआ ही नहीं. बिना CWC के मीटिंग के रेजुलेशन के आप राष्ट्रीय अध्यक्ष हमारे पार्टी में नहीं तय कर सकते हैं. धारा 29 जिसके आधार पर रजिस्टर्ड हुई है पार्टी, वो ये कहता है कि CWC में पारित होने के बाद जो नेशनल कन्वेंशन होगा, जो जनादेश आएगा अपने डेलीगेटों का, उसको रेजुलेशन को भेजना है इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को और रजिस्ट्रार को, जो नहीं गया है. और जो चुनाव प्रक्रिया लाया गया आदरणीय प्रफुल्ल पटेल की साहब के द्वारा, वो हमारे हिसाब से, कानून के हिसाब से चूक हुआ है. उन्होंने पूरे बम्बे का अधिवेशन का रेजुलेशन की कॉपी इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को नहीं भेजा, रजिस्ट्रार को नहीं भेजा, और ये नियुक्ति पर नियुक्ति जो है राष्ट्रीय अध्यक्ष के द्वारा कराया जा रहा है, प्रायोजित कराया जा रहा है, जो कि संवैधानिक नहीं है. इस संवैधानिक प्रक्रिया में लाने के लिए मैं लीगल नोटिस दिया हूँ कि आप 15 दिनों के अंदर इस चूक को सुधारिए, अन्यथा मैं लीगल सहारा लेकर के और मैं देखूंगा जो जजमेंट आएगा उसको मैं स्वागत करूंगा. क्योंकि मैं भी CWC का सदस्य हूँ, मैं भी नेशनल सेक्रेटरी हूँ, राष्ट्रीय सचिव हूँ और झारखंड प्रदेश का स्टेट प्रेसिडेंट हूँ. मैं उसी दिन जिस दिन अधिवेशन था उसके पूर्व संध्या पर मैं खत लिखा था, मैं पत्र लिखा था जनरल सेक्रेटरी को और आला कमान को, ये चूक हो रही है, ये चुनावी पद्धति सही नहीं है, पार्टी बैलोज के रेजुलेशन के खिलाफ. लेकिन बिल्कुल सच्चिदानंद जी, आपका जो पॉइंट है हमें समझ में आ रहा है, लेकिन राष्ट्रवादी के कुछ नेताओं से हमने बात की, वो बोल रहे कि सच्चिदानंद सिंह जिनका नाम हमने 10 सालों में सुना ही नहीं है. ये उनका मानना है. मेरे को हमारे आदरणीय नेता अजीत दादा पवार साहब ने नेशनल सेक्रेटरी बनाया. आपने उसको ECI से कॉपी मांग सकते हैं. हमको आदरणीय जब शरद पवार साहब थे उन्होंने बनाया. मैं 3 टर्म का नेशनल सेक्रेटरी हूँ. अगर नाम नहीं सुन रहे हैं या नाम नहीं जाना है तो इस पर मैं कर सकता हूँ और क्या बोल सकता हूँ. बिल्कुल सच्चिदानंद सिंह जी, धन्यवाद, शुक्रिया. आपने आपकी जो भूमिका आहे वो Zee24 तास से बातचीत की. इसलिए आपण बघितलं सच्चिदानंद सिंह आपल्या सोबत होते आणि त्यांनी आपली जी भूमिका आहे नोटीस का पाठवली, तर पक्षानं सुनेत्रा पवार यांना आपण नेता मानतोय, राष्ट्रीय अध्यक्ष मानतोय, मात्र त्यांनी ज्या काही निवडीच्या वेळेला ज्या अनियमितता केलेल्या आहेत त्या सुधाराव्यात, यासाठी आपण त्यांना 15 दिवसांची नोटीसीमधनं वेळ दिल्याचंही सच्चिदानंद सिंह यांचं म्हणणं आहे. यानंतर वेळा पुढल्या बातमीकडे बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख नावं वगळण्यात आलेल्या सर्वाधिक 28 लाख महिला बीड जिल्ह्यातल्या असल्याचं बोललं जात आहे. EKYC प्रक्रियेसह पात्रता निकषामुळे लाभार्थी संख्येमध्ये घट झाली आहे. लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आलेली आहे. EKYC प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख नावं वगळण्यात येत असल्याचं सरकारच्या वतीनं 1 महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या आता 92 लाखांवर गेली आहे. मूळ लाभार्थी संख्या 2.4 कोटी होती. त्या तुलनेत ही घट सुमारे 38% आहे.
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख नावं वगळण्यात आलेली आहे. सर्वाधिक 28 लाख महिला बीड जिल्ह्यातल्या आहेत. ई-केवायसी पात्रता निकषामुळे लाभार्थी संख्येमध्ये घट झाली आहे. मूळ लाभार्थी संख्येच्या तुलनेत 38% घट आहे. 50 ते 55 लाख महिलांकडून ई-केवायसी करण्यात आलेली नाहीये. 12 लाख महिलांचं कौटुंबिक उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा जास्त आहे. 4.5 लाख महिलांचं वय हे कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे. योजनेत घुसखोरी केलेल्या 14,000 पुरुषांची नावं सुद्धा हटवण्यात आलेली आहेत. हे किती बेंबीपासून ओरडले सरकारनं, तरी पण 92 लाख महिला वगळल्या आहेत. हे काही लपून राहिलेलं नाही. ज्या अटी शर्ती घालून वगळल्या आहेत, आता हे जर पुन्हा मतदानासाठी जातील तर गावातील महिला यांना जा विचारतील. तुमच्यामध्ये सरकार आणण्यासाठी तिजोरी खाली गेली आणि आता तिजोरीमध्ये तुमच्याकडे पैसे नाहीत. हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची, याची वसुली राज्याचे मुख्य सचिव, तेव्हाचे राज्याचे अर्थ सचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचं त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यावधी ती वसूल केली पाहिजे. संजय राऊत, तुमच्या मनामध्ये आहे की ही योजना बंद झाली पाहिजे. उद्धवजींच्या मनामध्ये आहे ही योजना बंद झाली पाहिजे. काँग्रेस तर लाडकी बहीण योजना बंद करावी म्हणून कोर्टामध्ये देखील गेली होती. परंतु एक लक्षात घ्या, जोपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीही बंद करू शकणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य भगिनीला तिच्या पायावर उभं राहण्यासाठी, तिचा संसार चालवण्यासाठी, तिच्या मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी ही दिलेली रक्कम ही आम्ही जाणून बुजून दिलेली आहे. आम्हाला हे ताण पडतो हे माहिती असून सुद्धा दिलेली, परंतु याचा अर्थ असा होत नाही की कुणाला सहकार्यच करायचं नाही. हे लाडकी बहीण योजनेमध्ये आज तुम्ही त्या बहिणींकडे पहा, त्यांना एक आधार मिळालेला आहे, म्हणून ही योजना बंद आम्ही कधीच होऊ देणार नाही. माझा देवाभाऊ आणि शिंदे भाऊंना एकच विचारणं आहे की तुम्हाला आता लाडक्या बहिणींवरचा खर्च दिसायला लागलाय का? तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्यात का? जिथे तुम्ही लाडक्या बहिणींचे सगळे लाड पुरवतात, त्यांच्या सगळ्या हट्ट पुरवतात, तिथे महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींवरचा खर्च काढण्या इतपत किंवा आता त्यांच्यावरती होणारा खर्च हा तुम्हाला जड वाटायला लागलाय का? आज लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लाडके दादा नाहीत, पण माझी सुनेत्रा वहिनींना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम तुम्ही तरी करावं. राज्य सरकारला ही योजना परवडत नाही. आता रद्द तर करता येत नाही, मग एक एक टप्प्यात थोडे 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 रद्द करा. आता मागच्या काळात 81 लाख महिला ह्याच्यातून कमी झालेल्या आहे आणि आता 10-11 लाख कमी झालं म्हणजे जवळपास 1 कोटी कमी झालेलं आहे. म्हणून राज्य सरकार मला असं वाटतं खर्च झेपवत नाही, म्हणून योजना रद्द करता येत नाही. म्हणून अशा पद्धतीनं काही ना काही KYC म्हणा वेगवेगळे कारणं देऊन महिलांची संख्या याच्यातून कमी करतं हे स्पष्ट आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांची नावं वगळल्याप्रकरणी मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. बीड जिल्ह्याची लोकसंख्या 32 लाख, यातील 28 लाख लाडक्या बहिणी कशा काय अपात्र होऊ शकतात असा प्रश्न आदिती तटकरे यांनी उपस्थित केला. यासह ई-केवायसी केलेल्या कोणत्याही महिलांना अपात्र केलं नाही असंही आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. मध्ये सुद्धा आलेला आहे की एकट्या बीड जिल्ह्यामधून 28 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. खरं तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30-32 लाख आहे. तर त्याच्यातल्या 30-32 लाख लोकसंख्या असलेल्यामधले 28 लाख हे कसे काय अपात्र होऊ शकतात. त्यामुळे कुठे ना कुठेतरी जी काही बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे रजिस्ट्रेशनमध्येच जवळपास रजिस्ट्रेशन करतानाच 6-6.5 लाख काहीतरी रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या या सुमारे 4 का 4.5 लाख महिला आहेत, ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा
KYC ची प्रक्रिया झाली नाही त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि कुठलीही पात्र महिला ज्यांनी KYC ची प्रोसिजर केलेली आहे आणि तरीसुद्धा तिला त्या ठिकाणी लाभ मिळत नाही आहे अशा पद्धतीचा कुठल्याही पात्र महिलेवर अन्याय किंवा त्या लाभार्थीवर अन्याय हा विभाग म्हणून किंवा शासन म्हणून केला जाणार नाही. आमच्याकडे काही नागपुरात उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करणार आहेत. नागपुरातील रामनगर मधील राम मंदिरामध्ये हे आंदोलन केलं जाईल. राम मंदिरामध्ये रामरक्षा पठण करण्यात येणार आहे. राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. मंदिर आंदोलनाची जागा नाही असंही वाघमारे यांनी म्हटलेलं आहे. तर 3 वारकऱ्यांची प्रकृती गंभीर असून 7 वारकरी किरकोळ जखमी झाले. नांदेडच्या लोहा इथल्या रंगनाथ महाराज पोखर बिरसीकर या येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल जिथे मी स्वतः जाणार आहे. माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागा झालं पाहिजे. आपल्या हिंदुत्वाचा आपल्या हिंदू धर्माचा उपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. 3ही महिला हे रामाचे मालक कोण वारीसाठी ट्रक शिधा घेऊन जात कोण असताना कुठल्याही मंदिराविषयी म्हणतो आम्ही अद्याप परवानगी मागितलेली नाही. मी उद्या नागपुरात जाईन. वारीमध्ये झालेल्या अपघातातल्या त्यानंतर ही मंदिरा संदर्भातले जे काम आहे ते कुठे करायचं. पण आम्ही रामरक्षा म्हणणार आहोत, आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत. आता ह्याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर हे काय हिंदुत्वाचे कोणी मालक झाले आहेत का? नाही. त्या न्यासाचे अध्यक्ष जरी देवेंद्रजी असले तरी ते रामभक्त आहेत, आजीवन सदस्य आहेत आणि आम्ही रामाचे आजीवन भक्त आहोत. उलेमा बचाव टोळीने हा त्यावेळी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे यांना अधिकार नाहीये राम मंदिरातील दानपेटी चोरीवर प्रश्न विचारण्याचे. तुम्ही हिंदू मंदिरांवरील या गैरव्यवहार झाले म्हणून तुम्ही काही रामरक्षा म्हणताय. त्या रामरक्षामधले 2 ओळी तरी तुम्हाला म्हणता आल्या का हो? 2 ओळी सुद्धा तुम्हाला म्हणता आलेला वाचून बोलता आल्या नाहीत. आणि यांना काय अधिकार आहे हो? बोलायला लावू नका, बोलायला लावू नका. हिंदू देवदेवतांबद्दल आपली काय मतं आहेत ती आम्हाला माहित आहे. उद्धव ठाकरेंनी जंतर मंतरवरील अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. वांगचूक आणि दिपके देशाच्या जनतेसाठी लढतायत. आंदोलकांना बळ मिळेल असं आंदोलन करा, जिथे आहात तिथून आंदोलनाला पाठिंबा द्या असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी देशातील जनतेला केलंय. यावर महायुतीच्या नेत्यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यापेक्षा मुंबईतील शिवसैनिकांकडे लक्ष द्यावा असा खोचक टोला नरेश मस्केनी लगावला. शिवसेनेतर्फे सोनम वांगचूक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे. आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच. आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यामध्ये, राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल, आणखीन काही असेल, हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा. अभिजित बिचके काय बिचके पिचके काय जे काय नाव आहे मला ते स्पष्ट घेता येत नाहीये. परंतु ही जी काही लोक आहेत, ही जी काही आंदोलन करतायत, यांच्याविषयी आपण बोलण्यापेक्षा त्यांना भेटायला कोण मंत्री गेले नाहीत हे विचारण्यापेक्षा ते तर दिल्लीला आहेत हो. मुंबईतला शिवसैनिकाचा हार्टचं ऑपरेशन होतं, जो रात्रंदिवस तुमच्या सोबत राहतो, तुमच्याकरता काठ्यामाठ्या खाल्लेल्या आहेत, जिंदगी बर्बाद केलेली आहे. त्यांना कधी बघायला गेलात का? फोनवर चौकशी केलीत का? पहिली ती चौकशी करा. बातमी मुंबईच्या जुहूमध्ये तलावात बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आहे. मित्रांसोबत खेळायला गेला असता तलावात तो बुडालाय. पाण्याचा अंदाज न आल्यानं मुलाचा बुडून मृत्यू झालाय. जुहूमध्ये तलावात बुडून दुर्दैवानं 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार.
MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. आता दुखणं